श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या या सक्सेस समर्थ रिनाज ह्या यूट्यूब चॅनलवर. 17 ऑगस्ट 2026 ह्या दिवशी पहिला श्रावण सोमवार आहे व ह्याच दिवशी नागपंचमी देखील हा सण आहे. बघा, ह्या दिवशी आपल्याला केस हे धुवायचे नाही आहेत आणि नागपंचमी दिवशी आपल्याला नागपंचमीच्या दिवशीच म्हणजे पहिल्या श्रावण सोमवारीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय कोणता की आपल्या पत्रिकेत जर काल सर्पदोष जर असेल तर त्या काल सर्पदोषाची जे काही तीव्रता असेल ती तीव्रता कमी होण्यास मदत होईल. आपल्याला असा एक उपाय करायचा आहे. त्या दिवशी तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी बघा, तुमच्याकडे प्रथा आहे की नाही मला माहिती नाही, पण आमच्या इथं तावा हा ठेवला जात नाही नागपंचमीच्या दिवशी. त्यानंतर कढई देखील ही ठेवली जात नाही आणि कापणं म्हणा चिरणं म्हणा या देखील वस्तू म्हणजे कट नाही करायच्या म्हणजे कट नाही करावं. ह्या दिवशी केस नाही धुतले जात, त्यानंतर केस कट नाही केले जात, त्यानंतर नख देखील काढले नाही जात. त्यानंतर तुम्हाला सांगायला गेलं तर या दिवशी जे शेतकरी लोक जी नांगरणी करतात, नांगरणी देखील या दिवशी करायची नसते. कारण का तर बघा, जे आपलं कसे घर असतात तसे नागाचे देखील स्वतःचे वारूड हे असते. म्हणून ते वारूड जेणेकरून त्या शेतीमध्ये कसं वारूड वगैरे बनवतात सर्प, तर त्यामुळे मग ते वारूड वगैरे नको त्या नांगरणीत यायला पाहिजे बा, त्यांचं घर नको तुटायला पाहिजे. त्यामुळे यावेळेस त्यामुळे या दिवसात ते नांगरणी वगैरे ह्या दिवशी करत नाही. म्हणजे ह्या दिवशी जर थोडक्यात कधी बघायला गेलं जीवजंतूला काही त्रास होणार नाही किंवा हत्या होणार नाही, म्हणून काही असे नियम आहेत जे आपल्याला पाळावे लागतात. आणि त्यातल्या त्यात आपल्याला ह्या दिवशी एक असा उपाय करायचा आहे. एक कलश घ्यायचा आहे, त्या कलशमध्ये पाणी घ्यायचं आहे. त्या कलशामध्ये पाण्यातच तुम्हाला थोडी साखर टाकायची व गाईचे जर दूध आपलं एक कलश घ्यायचा पाण्याचा, त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडी साखर टाकायची आहे. त्यानंतर गाईचे हे तूप देखील म्हणजे टाकायचे. तूप नसेल म्हशीचं असेल तर प्लीज टाकू नका, म्हणजे टाकूच नका, तूप हे टाकूच नका. त्यानंतर तुम्हाला आता बघा, घरात तुमचे चार मेंबर्स आहेत, 3 मेंबर्स आहेत किंवा 10 मेंबर्स आहेत, प्रत्येकाने एक चमचा गाईचे कच्चे दूध त्या कलशामध्ये टाकायचे आणि कलशामध्ये टाकून आपले मुख हे त्या कलशामध्ये दिसेल अशा प्रकारे बघायचे. त्यानंतर तुम्हाला एका कुठल्याही मेंबर्स, जसं तुम्ही घरातल्या करत्या स्त्री, आता साहजिक जे उपाय कधी असतात ते घरातली करते स्त्रीच करते. मग तुम्हाला तो पाण्याने भरलेला कलश तुम्हाला महादेवाजवळ म्हणजे मंदिरात घेऊन जायचा आहे. महादेवाच्या पिंडीवर ते जे पाणी ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करताना म्हणायचं आहे की माझ्या जे काही तुमचे घरातले सदस्य आहेत त्यांचे नावं देखील घ्यायचे आहेत व म्हणजे हे बोलायचं आहे की बा माझ्या घरातले जेवढे मेंबर्स आहेत त्यांचे नावं घेऊन त्यांच्या पत्रिकेत जर काल सर्पदोष जर असेल तर तो काल सर्पदोषाची जी तीव्रता आहे ती मात्र कमी करण्यास तुम्ही मदत करा व हात जोडून आपल्याला प्रार्थना देखील करायची. बघा, नागपंचमी आणि श्रावण सोमवार हे दोघं सोबत आलेत, त्यामुळे म्हणजे आता उपास तर आपला माझ्या देखील आहे, म्हणजे सगळ्यांचाच उपास. श्रावण सोमवार जर म्हटलं तर सगळ्यांचा असो, त्यामुळे थोडी फजिती देखील होणार आहे. कारण की तावा ठेवायचा नाही, कढई ठेवायची नाही, म्हणून काय करायचं बघा, जर तुम्हाला कापणे आणि चिरणे जर करायचं असेल ना तर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तात उठायचं आहे. त्यावेळेस तुम्हाला हे कापणे किंवा चिरण्याचे जे काम आहे तुम्हाला करायचे. कारण की बघा, जे लोक जॉबवर जातात त्यांची फजिती होण्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला करायचं आहे स्वयंपाक वगैरे तर तुम्ही आपलं ब्रह्ममुहूर्तावर उठून हा स्वयंपाक वगैरे करू शकता. म्हणजे जेणेकरून तावा मात्र ठेवायचा नाही. काही ठिकाणी कसं दुपारचे 12 वाजेनंतर देखील तावा ठेवू शकता किंवा कढई ठेवू शकता. बाकी तुमच्याकडे जशी प्रथा आहे तशी तुम्ही करा. आजसाठी एवढेच. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.